हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आज आपला तिसरा दिवस आहे. आपण तिसरा अध्याय बघणार हा. दोन अध्याय बघितले आपण. आपण मंगलाचरण म्हणूया आधी हा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ओके. तर आपण आज तिसरा अध्याय बघूया. काल आपण काय काय बघितलं होतं? सांख्य योग बघितला आपण काल. त्याचं नाव काय? भगवद्गीतेचा सार. हम्म असं आपण दुसऱ्या अध्यायाला म्हणतो की काय? भगवद्गीतेचे सार. हा पहिला श्लोक आहे भगवद्गीतेचा. हा. तर लक्षात ठेवा तुम्ही हा. आणि हा 1-2.13 मी कालच तुम्हाला सांगितलेलं की हा श्लोक दे हरे कृष्ण देहिनोस्मि यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांत प्राप्ती तत्र न मुह्यति. की जीवनाचं चक्र आहे की तुम्ही जन्माला येणार, मग हळूहळू वाढ होणार, मग छोटं बाल म्हणजे छोटी कुमार अवस्था, मग तारुण्य, मग प्रौढावस्था आणि मग वृद्धावस्था. आणि त्याच्यानंतर मृत्यू. मग ते शरीर आत्मा बदलतो. तुमच्या कर्मांप्रमाणे पुढचं जे शरीर प्राप्त होणार त्या शरीरात आत्मा निघून जातो. मग हे जीवन मृत्यूचं प्रत्येकाला इथे चक्र आहे. तर कृष्णाने काय सांगितलं? धीर मनुष्य ह्या बदलांनी गोंधळून जात नाही. हा. तर आपणही हा तसंच धीर स्थितप्रज्ञ व्हायला शिकायचं. हे बदल प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणालाच चुकलेले नाहीये. हा. आणि 2.14 पण तुम्ही लक्षात ठेवा. व्यवस्थित वाचा, 1-2दा पाठ करा जमला तर. हा. ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके. हे हा असू दे, पुढची स्लाइड घ्या. हा. हे लक्षात ठेवा की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये स्थित असतो. हा. आपण आत्मा पाहू शकत नाही. आत्मा केसाच्या टोकाचा 1,000वा भाग, सॉरी 10,000वा भाग एवढा आकार आहे. आत्म्याचा आकार दिलाय केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. हम्म. हा घ्या माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि संदेश काल काय बघितलेला? आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहे. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. कृष्णाला केलेली कोणतीही छोटी सेवा गमावत नाही.
हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आहे ना, आपण कालच्या अध्यायात बघितलं की कृष्णाने अर्जुनाची दुःखांची उत्तरं दिलीत बघा. पाच कारणं सांगितलेलीत ना, तो युद्ध का करणार नाही. तर त्यातले चार कारणं अर्जुनाच्या म्हणजे काल चार ह्यांची उत्तरं कृष्णाने दिली. पारिवारिक परंपराचं उत्तर आपल्याला आज मिळेल हा. आणि करुणा, पहिलं कारण काय सांगितलेलं त्याने? करुणा. तर कसं आहे ना, कृष्ण इथे काय सांगतो, आत्म्याचं ज्ञान देतो. ते म्हणतात की आपण शरीर नाही, आत्मा आहे. तू शरीरावर प्रेम करतोयस, तू फक्त शरीर बघतोयस, तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर हा. त्याच्यानंतर आनंद नाही. तर ते काय सांगतात की हे बघ, युद्ध करताना दोन गोष्टी होणार. एक तर तू मृत्यू पावशील किंवा जिंकशील. दुसरं काय होईल? तू जिंकशील. जर का मृत्यू पावलास तर कर्तव्य केलंयस त्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होईल, स्वर्गातली सुख घेशील. आणि जर का जिंकलास तर पृथ्वीचा राजा बनशील. मग दोन्ही मध्ये तुझा काय तोटा आहे हा. मग त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने काय सांगितलंय की मी सांगतोय म्हणून तू युद्ध कर. आणि कृष्णाच्या सेवेत जे तुम्ही काय करता त्याचं पाप लागत नाही आपल्याला. तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं, आणि मी सांगतोय म्हणून तू कर, त्याचं पाप तुला लागणार नाही. उलट कर्तव्यापासून दूर गेलास, कर्तव्याच्या मार्गावरून पतन झालं तर पाप लागेल हा. मग त्याच्यानंतर असमंजस. तर कृष्ण काय सांगतो की तू बुद्धीला तुझ्या फाटे फुटलेत म्हणून असमंजस आहे. ज्ञानाच्या नजरेने बघायला शिक. स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगतात. आणि म्हणतात तू जर का ज्ञानाच्या नजरेने बघशील तर तुला असमंजस होणार नाही, त्यामुळे ज्ञानात स्थित हो म्हणून सांगतात हा. आणि आता पारिवारिक परंपराचं आपल्याला आज उत्तर मिळेल हा. तर आपण हे इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत, त्यांना प्रणाम करूया. आपल्या नामानिष्ठदास प्रभूजींना वंदन करते. पुन्हा आपल्या मराठीचे ग्रुप हेड पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी, ते सर्वांना प्रणाम करते. पण आजचा अध्याय आता सुरू करूया. हा, आता इस्कॉन मँगलोरचा हा बालक कार्यक्रम दिवस 3. त्याचं नाव काय? कर्मयोग. कर्म म्हणजे काय? त्या सगळ्या क्रिया, आपण जे काही क्रिया करतो त्या सर्व क्रिया कर्मामध्ये गणल्या जातात. की आपण म्हणजे आपल्याला जीवन जगताना काही ना काहीतरी क्रिया ह्या कराव्याच लागतात. अं असं नाही होत की मी काही क्रिया करणार नाही. काही ना काहीतरी तुम्हाला जाग्यावरून उठून काहीतरी हालचाल करावीच लागते. मग या सगळ्या क्रिया ही आपली सगळी कर्म असतात हा. मग आता योग म्हणजे मग आता जी पुढची स्लाइड घ्या. मग योग म्हणजे काय? तर योग म्हणजे असतं जुळणे. हम्म अं, कोणा म्हणजे कुणाशी जुळलं मग योग म्हणजे? तर फक्त कृष्णांशी जुळणं म्हणजे योग आहे. तुम्ही बाकी कोणाशी जोडला गेलात तर तो योग नसतो. विष्णू, राम, कृष्ण ह्यांच्याशी जोडलं जाणं त्याला योग म्हणतात हा. मग आता इथे कर्मांद्वारे आपण त्यांना कसं जोडलं जायचं ते बघायचं हा. मग कर्म साधारण प्रकारे 3 विभागात आपण विभागणी करू शकतो. 3 प्रकारची कर्म असतात. चांगले कर्म, वाईट कर्म आणि इथे आध्यात्मिक कर्म, कृष्ण भावना भावित कर्म किंवा आध्यात्मिक कर्म. तर चांगले कर्म बघा, ती तिथे अन्नदान वगैरे करतात, हे चांगलं काम आहे. आता हा बंदुकीची भीती दाखवून लुटतोय, हे झालं वाईट कर्म हा. आणि आध्यात्मिक कृष्ण भावना भावित कर्म काय असतं? तर ते कर्म जे तुम्ही कृष्णांची भक्ती, कृष्णांची सेवा म्हणून करता ते हा, त्याला म्हणायचं आध्यात्मिक किंवा कृष्णांसाठीच कृष्ण भावना भावित कर्म. ओके. तर ह्या कर्मांचं कसं आहे माहित आहे तुम्हाला? चांगल्या कर्मांची चांगली फळं मिळतात हा. तुम्हाला वाईट कर्मांची वाईट फळं मिळतात.
आणि जे काही असतं ना, जे तुम्ही कृष्णाला अर्पण करून करता. आता इथे ही पुरीची रथयात्रा असते तसे ते काढतायत. तर जे काही असेल ना, आपण कृष्णांना अर्पण करतो, त्यांची सेवा म्हणून जे कर्म करतो ना, त्याची फळं आपल्याला लागत नाही. हां. मग आता तुम्ही म्हणणार ना, फळं लागली नाहीत किंवा मिळालीच फळं तर काय होतं? तर चा कसं आहे ना, ह्या फळांना भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. चांगली असतील तर चांगली कर्म, वाईट असतील तर वाईट कर्म. पण ती भोगण्यासाठी आत्म्याला पुन्हा एक शरीरात जन्म घ्यावा लागतो. ती भोगूनच संपवावी लागतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ह्या अध्यायाची आपण कालच्या अध्यायात पटापट बघूया हा. हे बघितलं होतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. काय काय बघितलेलं बघूया की हा. तर ईश्वर प्राप्तीच्या हे 3 टप्पे आपण बघितले होते. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हा. हा जो आपल्याला सृष्टी दिसते, प्रकाश दिसतो, हे ग्रह गोल, ही प्रकृती म्हणजे निसर्ग दिसतो, हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. हा कृष्ण गोलोक वृंदावन हा त्यांचं धाम आहे. तर त्या धामाचा हा प्रकाश आहे, ज्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. हम्म. तर हा ब्रह्म काल आपण बघितलेलं, की जो सगळ्यांना आपल्याला दिसतो. सृष्टी बघतो आपण, समुद्र, नद्या, डोंगर, हा हे सगळं ब्रह्म मध्ये येतं. त्यांच्या गोलोक वृंदावनाचा प्रकाश आहे हा सगळा. मग त्याच्यानंतर भक्तीमध्ये आपण आणि जसं पुढे जाऊ ना, तसं परमात्मा स्तर म्हणजे आत्म्याच्या शेजारी म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात आत्म्याच्या शेजारी चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा रूपाने भगवंत स्वतः हजर आहे. हा. तर जेव्हा आपण भक्तीमध्ये पुढे जात राहतो ना, तेव्हा आपण प्रत्येकामध्ये त्यांचं शरीर नाही बघत, आपण त्यांच्यामध्ये असलेले भगवंत बघतो. हा. तर हा परमात्मा स्तर. आणि त्याच्याही पुढे जसं जाऊ भक्तीमध्ये, तसे हे श्याम सुंदर रूपातले भगवान. हा. त्यांच्या सेवेमध्ये आपण आनंद घ्यायला लागतो. तर हे कुठे असतात कृष्ण भगवान? तर गोलोक वृंदावनामध्ये. मग आता त्यांना भगवान का म्हणायचं? घ्या माताजी पुढची slide. ते पण आपण काल बघितलं. 6 ऐश्वर्यानी युक्त असतात त्यांना भगवान म्हणतात. हा. भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे युक्त, मग भगवान. षड ऐश्वर्यानी युक्त असतात त्यांना भगवान म्हणतात. कुठली 6 ऐश्वर्य? श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान, संन्यास आणि सौंदर्य. सौंदर्य. हा. तर ही 6 ऐश्वर्य पूर्ण रूपात एकाच वेळेस ज्यांच्याकडे आहेत, त्यांना भगवान म्हटलं जातं. तर काल आपण बघितलं ती कशी त्यांच्याकडे आहेत ते. हा. हा. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आपल्याला आहे ना खूपदा असं वाटत असतं की कुठं आहे देव, आम्हाला दिसत नाही तर आम्ही का मानू त्यांना, आम्हाला दिसणार नाही तर आम्ही मानणार नाही. हा. असं प्रत्येकाचंच हे एक असतंच की मला दिसत नाही मी मानणार नाही. पण प्रॉब्लेम काय माहितीये, आपल्याला दिसत नाहीत म्हणून ते नाहीयेत असं नाही. ही आपली दृष्टीची कमतरता आहे. म्हणजे आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत. तुम्हाला किती दिसू शकतं? मनुष्य म्हणून आपल्याला एका ठराविक मर्यादेपर्यंतच ह्या डोळ्यांनी दिसू शकतं. त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. मग का कृष्ण दिसणार? आता आत्मा आपला केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आहे. मग तो नुसत्या डोळ्यांनी दिसेल? पण म्हणून काय आत्मा नाहीच आहे असं आपण म्हणणार का? आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही मानणार नाही, हे अज्ञान असतं. हा अहमपणा, अहंकार असतो. तर आता इथे बघा, ह्या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? खिडकीतनं एखादा असा नजारा दिसल्यासारखं दिसतं, हो की नाही? आता ऍक्च्युअल मध्ये तिथे काय काय आहे बघा. हा. हे करा माताजी पुढे. ते बघा तिथे एक झाड पण आहे लांब असं. आणि झूम करून बघाल तर त्या झाडावर एक पोपट आहे.
आणि तो पोपट एक फळ खातोय, एवढं दिसतं का आपल्याला आपल्या डोळ्यांनी? पण नाही, मला दिसत नाही म्हटल्यावर तिकडे झाड नाहीये, तिकडे पोपट नाहीये, तो फळ पण खात नाही, असं आपण म्हणू नाही शकत. तर कसं आहे ना, आपली दृष्टी तेवढी परिपूर्ण नाहीये. आपली ही जी इंद्रिय आहेत, कानाने आपण ठराविक क्षमतेचं ऐकू शकतो. वास घेणे नाकाचं काम असतं. मर्यादित स्वरूपाचा वास घेऊ शकतो आपण. हा, तर ही आपली इंद्रिय आहेत, ही अपूर्ण इंद्रिय आहेत. त्यामुळे आणि कृष्ण हे दिव्य आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला तसं भक्तीमध्ये आपण पुढे गेलो, तेवढी परिपूर्णता आल्याशिवाय आपण त्यांना नाही बघू शकत. हा, पण म्हणून ते नाही आहेत हे चुकीचं आहे. हा, घ्या बा त्याची पुढची स्लाईड. हा, हे बघा, जेव्हा आपण ज्ञानाच्या नजरेने बघायला जाऊ ना, ते कुंती महाराणींनी सांगितलेलं आहे की जर का तुम्ही आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये एक मायेचा पडदा असतो, तो जर का ज्ञानाने दूर करू शकलात तुम्ही, तर चहूबाजूला तुम्हाला क्षणाक्षणाला जिकडे तिकडे फक्त कृष्ण दिसणार. ते सगळीकडे आहेत. अणूपर्यंत अणूंमध्ये सामावलेले आहेत, पण आपल्याला ती ज्ञानाची नजर नाहीये. ही आपली कमतरता आहे. आपण त्यासाठी कष्ट घेऊन ती आणायला हवी. ते ज्ञान मिळवायला हवं. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथे बघा, हे कसं दाखवलंय त्यांनी, सफरचंद आहे की नाही. अ आपल्याला कसं वाटतं, ते मिरर मध्ये आरशात बघा कसं दिसतंय छान, लाल लाल. हा, आणि प्रत्यक्षात बघा ते किती सडलेलं आहे, म्हणजे एका बाजूने कोणीतरी खाल्लंय. त्यामध्ये खायला अजिबात योग्य नाहीये, पण ते आरशात बघून कळतंय का तुम्हाला तिकडे की हे बाबा असं आहे? तर एक आरशातली प्रतिमा आपल्याला त्याच्या पाठीमागे खरं काय आहे हे कळू नाही शकत. आणि अखंड म्हणजे सर्व ब्रह्मांडांचे स्वामी कसे बरं आपण म्हणू शकतो की नाही, आम्हाला ते दिसत नाहीत म्हटल्यावर ते नाहीयेत. आणि सोशल मीडिया वापरता तुम्ही, तेव्हा पण मी नेहमीच म्हणते की जपून राहत चला. हे मीडियाचं खरं हे आहे की इथे जे काय दिसतं ते परिपूर्ण असेल, ते सत्य असेल असं नाही. ते जाणून घ्या आधी, कशाचीच घाई करू नका. सोशल मीडियावर जपून राहायला शिका. घ्या बा त्याची पुढची slide. हरे हा, कृष्ण. वाचा. यज्ञार्थ कर्मेणोऽत्र लोकान्य कर्म बंधन तथर्थ कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण. श्री विष्णूसाठी यज्ञरूप कर्म केले जावे, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. म्हणून हे कुंतीपुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा. अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हरे कृष्ण. आता इथे हा श्लोक महत्वाचा पण आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हा, कृष्ण इथे काय सांगतायत की अ श्री विष्णूंसाठी यज्ञरूप कर्म केले जावे. हा, अन्यथा भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. विष्णूंना म्हणजे यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ काय? ते कोणतेही कर्म जे तुम्ही विष्णूंप्रित्यर्थ करता. म्हणजे अगदी तुम्ही तसे आता जे चित्रात दिसतंय तसा यज्ञ करायला नाही बसला, तरी पण जीवनात आपण कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. ती तर जीवन जगायचंय म्हटल्यावर करावं लागतं. पण ती तुम्ही जर का विष्णूंना अर्पण करत राहिलात, हा, तर तेही यज्ञ होणार. म्हणजे आता तुम्ही तुम्ही शिकताय, तुम्ही आता इथे गीतेचा क्लास करताय, किंवा तुम्ही घरात काही जे कराल, हे सगळं जर का तुम्ही अर्पण केलं कृष्णांना, तर तो पण एक प्रकारचा यज्ञ आहे. म्हणजे यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ काय? ते कोणतेही कर्म जे म्हणजे विष्णूंपर प्रित्यर्थ केले जाते. कारण यज्ञाचे अधिपती कोण आहेत? विष्णू आहेत. बरं, तुम्ही नाही केलात तसं, नाही बाबा आम्ही नाही करणार, तर प्रॉब्लेम काय इथे कृष्ण सांगतायत बघा. अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. हे बंधन निर्माण होते म्हणजे काय? तर मगाशी बघितलो ना आपण, फल लागतात. म्हणजे तुम्ही चांगली कर्म केली तर चांगले फळ, काय चांगल्या फळांना तुम्हाला हे करावं लागणार. वाईट कर्म केला तर वाईट फळं लागणार. हा, मग ते काय असतं माहित आहे, ती असं पण नाहीये की
मी चांगलीच करतो आणि वाईट त्यातनं वजा वगैरे होतील असं नसतं. तुम्हाला चांगली कर्मफळं भोगण्यासाठी पण एक जन्म घ्यावा लागेल आणि भोगावी लागतील. हा, आणि जे काही वाईट फळं असणार, वाईट प्रतिक्रिया, त्या पण एक शरीर म्हणजे जन्म घेऊन ते भोगावं लागणार. म्हणजे त्यासाठी तुम्हाला आणि पुन्हा त्या जन्मात जे कराल ते भोगण्यासाठी त्याच्या पुढचा जन्म, असं म्हणजे सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. तेच जर का आपण कृष्णांनाही कर्म अर्पण केलं करत असलो, अशी आपली भावना असली की हा कृष्णा हे तुला सारं अर्पण, तर आपल्याला त्याची फळं लागत नाहीत आणि त्यामुळे होतं काय ना, आपल्याला त्या फळांना भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मुक्तीकडे आपला मार्गक्रमण सुरू होतं. हम्म. आणि पुढे एक नृग महाराजांची आपण गोष्ट बघू, ज्यामुळे तुम्हाला कळेल की बाबा का अ म्हणजे नीट कळेल की का असतं असं. एकच मिनिट माताजी, मागचाच हे घ्या, मागची स्लाइड घ्या. हा, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा, अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हा, त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय, कुठलीही वाईट कर्म करून आपण त्यांना नाही अर्पण करू शकत, तसं नसतं ते. पण त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा. कर्तव्य जे असतं ना तुमचं, ते बुद्धी दिलेली असते, सारासार विचार करून योग्य ते कर्म करून त्यांच्या आनंदासाठी तुम्ही अर्पण करा. आणि ह्यामुळे काय व्हाल की बंधनातून मुक्त राहाल. म्हणजे फळं लागणार नाहीत तुम्हाला भोगायला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. कलियुगामध्ये की नाही धर्म द् ऍक्च्युअली की नाही प्रत्येक युगाचा एक धर्म असतो. मग आता युग किती आहेत? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग. हा, हे 4 युग आहेत. मग सत्ययुगाचा हे काय होता धर्म? तर तपश्चर्या वगैरे असा. हम्म. त्रेतायुगाचा काय? वेगवेगळे यज्ञ. द्वापार युगाचा काय? तर विस्तृत अशा मंदिर पूजा. आणि कलियुगाचा धर्म काय? हरिनाम जप. तुम्ही कलियुगामध्ये काय करू शकता कृष्णांसाठी? तर तुम्ही हरिनाम जप करायला पाहिजे, तोच कलियुगाचा यज्ञ आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हे बघा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ह्या महामंत्राचा जप आपण करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली आधी जप करायच्या आधी काय म्हणायचं, हे आपले आचार्य आहेत, हा, त्यांना प्रणाम करायचा. म्हणजे काहीतरी आचार्य म्हणजे जप करताना आपल्याकडून काही चुका वगैरे झाल्या तर आचार्य सांभाळून घेतात. तर हा पंचतत्व मंत्र म्हणतो आपण की म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. तर हा मंत्र म्हणजे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतात त्याला. आणि हा म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जप करायला सुरू करायचा. हा, हाच कलियुगाचा धर्म आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, असू दे, हे झालं आपण सांगितलं. हा जप कसा करायचा, माताजी तुम्ही ग्रुपवर तो जप कसा करायचा ते हे पाठवतील. हा, एक व्हिडिओ आहे तो पहा, माताजी पाठवतील. हा, तर हे भगवान चैतन्य महाप्रभू की नाही, हे बंगाल प्रांतात, आताच्या पश्चिम बंगालमध्ये, तर बंगाल प्रांतात 500 वर्षापूर्वी, साधारण 500 वर्षापूर्वी अवतरित झाले होते. कृष्ण स्वतःच चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले होते. तर त्यांनी आहे ना, तेव्हा धर्माला प्रचंड ग्लानी आली होती. कलियुगाच्या सुरुवातीलाच कलियुगाचा शेवट आला की काय, अशी अवस्था प्राप्त झाली होती. म्हणजे धर्माचरण करणं भयंकर अवघड झालं होतं. अशा वेळेस म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांनी, त्यांचे नित्य सहचर असतात ते, जे त्यांचे भक्त म्हणून लीलेमध्ये सहभाग घ्यायला येतात, तर त्यांनी खूप हे केली होती की प्रभू तुम्ही या आणि बघा की धर्माचरण करणं किती अवघड झालंय.
तेव्हा साधारण 527 वर्षापूर्वी बंगाल प्रांतात चैतन्य महाप्रभू म्हणून आले. आणि ह्या अवतारामध्ये कृष्णाने अजिबात कुठलंही शस्त्र वगैरे हातात घेतलं नव्हतं. तर त्यांनी हरी बोल म्हणजे काय सांगितलं? हरिनामाचं महत्व, हरिनामाचा प्रचार प्रसार पूर्ण भारतभर केला आणि एक उत्साह, चैतन्य निर्माण केलं समाजामध्ये. हा हरी बोल म्हणून सांगितलं, हरिनाम घ्या. हरिनाम संकीर्तनाचे आंदोलन उभं केलं चैतन्य महाप्रभूंनी. ओके, घ्या मग त्याची पुढची स्लाइड. तर आता आपण हे कीर्तन कसं करू शकतो? तर तुम्ही बघा, घरामध्ये करू शकता तुमच्या सगळ्या कुटुंबियांबरोबर. हा, पुढे घ्या माताजी. एकटे असाल तर जपमाळ घ्या आणि जप करत बसा. घ्या माताजी. हे बघा, हे संकीर्तन कसे करतायत असं रस्त्यावर. आपल्याला वारीमुळे माहीतच आहे ना कसे करतात बघा. तसं करा. हा, तुम्ही पण एकत्र मिळून. हे बघा, हे कुटुंबाबरोबर करा. हं? असं आपण जसं आपल्याला आवडेल तसं करू शकतो. वाचा माताजी. हरे नाम हरे नाम केवलम कलऊ नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा. भांडणे आणि पाखंड ढोंगीपणाच्या या युगातील तारणाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराचे पवित्र नावाचा जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा, हे चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेलं आहे की हे कलियुग कसं आहे, तर भांडण, पाखंड, ढोंगीपणा असं असणारं हे कलियुग आहे. हा, हे युग कलियुगाचे गुणधर्म आहेत. तर अशा कलियुगामध्ये तारणाचं म्हणजे हा भवसागर म्हणतात, हा तरुण पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे. हा, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही. त्यांनी त्रिवार नाही म्हणून सांगितलंय, म्हणजे 3 वेळा नाही म्हणजे नाहीच. तर पवित्र म्हणजे कृष्णांच्या नावाचा जप करणे हा एकमेव आपण काहीतरी करू शकतो. कारण कलियुगाचा धर्मच आहे हरी नाम जप. हा, घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. भवन्ति भूतानि पर्जन्यस् अन्नसम्भव यज्ञाद्वन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. हरे कृष्णा. सर्व प्राणी अन्नांवर अवलंबून असतात, जे पावसाने निर्माण केले आहेत. यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर हे बघा, हा इथं ना, इथे म्हणजे हा श्लोक लक्षात ठेवा तुम्ही. ते काय म्हणतायत बघा, की आपण कशावर जगत, आपण कशावर जिवंत राहतो, आपलं जीवन अवलंबून आहे तर अन्न ना, पाणी, अन्न आपल्याला हवं. हा, मग अन्न आपल्या म्हणजे शेती कशी पिकते, तर पावसाच्या पाण्यावर. मग पावसाचं पाणी का पडतं, तर यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ निर्माण होतो. म्हणजे हे ना कृष्णाने सांगितलेलं आहे बघा. आता हे तुम्ही लक्षात घ्या की हे सायकल म्हणतात ना, चक्र कसं आहे. तर तुमच्या आपण जी विहित कर्म करतो ती योग्य असतील, वेदांनी जशी सांगितली आहेत तशी योग्य असेल ना, तर त्या कर्मांप्रमाणे तुम्हाला एक ठराविक पावसाचा हे मिळतो भाग, इतका पाऊस मग तुम्हाला मिळणार. हम्म. मग म्हणजे तोच तो तुम्ही हे जे विहित कर्म म्हणता ना आपण करतो त्यालाच म्हणायचं यज्ञ. ते कोणतेही कर्म जे तुम्ही विष्णू प्रित्यर्थ करता ते असतं यज्ञ. मग ते विहित कर्मातून आपल्या निर्माण होत असतं. मग जेवढा व्यवस्थित ते कराल तेवढा व्यवस्थित पाऊस मिळतो. हम्म. आणि पावसाच्या पाण्यावर अन्न मिळतं. अन्न आपण खातो आणि परत आपण आपली कर्म करतो, ती योग्य केलात तर तसं ठराविक प्रमाणात पाऊस आपल्याला मिळतो. म्हणजे हे एक प्रकारचं चक्र आहे. हा, मग हे येऊन थांबतं कुठं, तर आपल्यावरच. आपणच योग्य आणि हा पाऊस असतो ना, हा कसा असतो माहितीये, असा नाही की
कमी वेळात खूप पाऊस झाला, म्हणजे काय म्हणतात त्याला, अतिवृष्टी झाली आणि सगळीकडे पाणी पाणी करून गेला. हा म्हणजे होती नव्हती ती सगळी आलेली पिकं असतात ती पण घेऊन गेला, असा पाऊस नसतो हा. हा किंवा मग बघा की ऐन पाहिजे पेरणी केली आणि शेतकरी वाट बघतायत बघतायत आणि पाऊसच नाही पडला. अ, आणि परत असा आला की खूपच आला, मोठा 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 आणि सगळी पिकं धुवून गेला. अशा प्रकारचा पाऊस नसतो. हा पाऊस कसा असतो, तुम्ही योग्य कर्म जेव्हा तुमचं आचरण योग्य असतं ना, तेव्हा योग्य प्रकार म्हणजे यज्ञ केल्याने पाऊस पडतो. म्हणजे जर का आपलं आचरण योग्य असेल, हा, तर आपल्याला एक चांगला असा हे मिळतो, पावसाचा कोटा तुमच्या कर्मांवर अवलंबून असतो. हा वेदांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जशी कर्म करता तसा तुम्हाला पाऊस मिळत असतो. मग तो असा योग्य वेळेस अन्नधान्य भरपूर पिकेल आणि पौष्टिक होईल असा चांगला पाऊस असतो तो. मग त्या अन्नधान्य पिकलं की आपण ते खातो, आपल्यापर्यंत येतं आणि मग परत त्यांनी दाखवलंय बघा, पुन्हाच आपण जी कर्म करतो त्याप्रमाणे पाऊस पडतो. हम्म. मग आता पुढची स्लाइड बघूया म्हणजे आणि कळेल तुम्हाला. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हे बघा हा, आता इथं कृष्णाने आता तुम्हाला ना कर्म काय करायचं हे कुठून शिकलोय आपण, म्हणजे आपलं ऍक्च्युअल तुम्ही बघाल तर वेदांवर आधारित आपलं सगळं हे आहे, म्हणजे जीवन. हा, मग इथं वेदांचं ज्ञान कोणी दिलंय, कृष्णाने दिलंय. मग म्हणजे कसं आहे, आपण शिकू पुढे ते 7व्या अध्यायात. जरी आपण उलट उलट गेलो, कुणी निर्माण केलं कुणी निर्माण केलं, तर ब्रह्मानी सृष्टी निर्माण केली आहे. पण ब्रह्मांचा उगम कुठून झाला, तर कृष्णांच्या नाभीमधून एक कमळ येतं, त्यात ब्रह्मांचा उगम होता आणि ब्रह्मांना सगळं ज्ञान कृष्ण देतात. हा, मग त्याचा अर्थ काय झाला की वेदांना निर्माण कोणी केलंय, कृष्णाने केलंय. हम्म. मग तेच ज्ञान वापरून ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात आणि त्यासाठी लागणारं सगळं मटेरियल जे असतं तेही कृष्ण देतात, ब्रह्मा फक्त निर्माण करतात. हं? तर म्हणजे कृष्णाने वेद दिले. हा, वेदांप्रमाणे जर का आपण वागतो ना, आपण जेव्हा यज्ञ करतो, कर्म, लक्षात ठेवा, यज्ञ ह्या शब्दाची व्याख्या काय आहे, ते कोणतंही कर्म जे विष्णू प्रित्यर्थ केलं जातं. हं? मग त्याप्रमाणे तुम्ही यज्ञ करताना जे त्याप्रमाणे तुम्हाला पाऊस मिळतो. मग तो पाऊस शेतीतली अन्नधान्य पिकवतो. हा, मग ते शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये येतं, मार्केटमधून आपल्या घरापर्यंत पोहोचतं, विकत घेतो किंवा तुम्ही शेतातलं डायरेक्ट शेतकरी असाल तर शेतातून घरात येतं, आपण शिजवतो खातो. हा, मग आहे ना, इथे त्यांनी दाखवलंय बघा, हे अन्न असतं ना, हे पहिल्यांदा कृष्णांना अर्पण करायचं आपण. हा, कारण आता ते त्यांनी या दिलेलं आहे, ते त्यांना आधी अर्पण करायचं, नाहीतर आपल्याला पाप लागतं. आता वेद कुणी सांगितले, कृष्णाने. हा, मग त्यांच्यापासून आलेत, मग त्याप्रमाणे पाऊस पण त्यांनीच दिलाय. पाऊस आता तुम्ही मला पाऊस जरी पडला, तरी ही माती ज्यामध्ये हे पिकली जातात, सूर्यप्रकाश की ज्यामुळे झाडांची वाढ होते, चंद्राचा प्रकाश त्यामुळे पण वनस्पतींना पोषण मिळत असतं, हे सगळं कुणी दिलंय, कृष्णाने दिलंय. त्यामुळे हे जे अन्नधान्य पिकतं ह्यात आपलं काय नसतं, हे सगळं कृष्णांची कृपा आहे. हा, आणि मग ते आपल्या घरी येतं, आपण ते शिजवतो, तेव्हा आपण आधी कृष्णांना अर्पण करायला पाहिजे आणि मग आपण खायला पाहिजे. ते म्हणून सांगितलेलं आहे, वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन मिळे जीवित्वा. काय सांगितलंय, अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग पूर्ण ब्रह्म कोण आहेत, कृष्ण आहेत पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा, काय म्हणतायत बघा ते, की हे उदरभरण म्हणजे पोटात आपलं भरलं काहीतरी असं नाहीये, ते यज्ञ कर्म आहे असं समजा. मग यज्ञ म्हणजे काय, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णू प्रित्यर्थ करता. हम्म. त्यामुळे ते उदरभरण नसतं, तो एक यज्ञ आहे. ते नम्रता हवी की हा कृष्णा हे सगळं तूच आम्हाला दिलंयस, हे तुला अर्पण. असं नाहीये की त्यांना अर्पण केल्यावर प्लेट मधलं सगळं गायब झालं
आणि आपण उपवाशी राहिलो वगैरे असं पण नाहीये. पण ही एक हे आहे. नाहीतर कसं असतं, आता आपण नृग महाराजांची गोष्ट बघू, की ते नाही केलं ना आपण तर आपल्याला त्याची हे लागत असतात, फळं, जी फळं भोगण्यासाठी तुम्हाला सतत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये ना अडकून पडावं लागतं. त्यामुळे हे चक्र नीट लक्षात घ्या. तुम्हाला नाही कळलं तर क्लास झाल्यावर आणि तुम्ही मला हे पण विचारू शकता, की बाबा काय शंका असेल तुम्हाला तर नक्की विचारा तुम्ही हा. पण हे आपलं अन्नचक्र आहे आणि आपण जे काय खातो ते कृष्णांना अर्पण करूनच खायला पाहिजे. आपण तर संतांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे बघा, हा हा 13वा इथे श्लोक आहे ह्याच्यातलाच. हा, तर ते हा म्हणजे तिसरा अध्याय पाहतोय, तिसऱ्या अध्यायातला 13वा श्लोक आहे ना, तो तुम्ही लक्षात ठेवा, वाचा घरी. की भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. पण स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजविणारे लोक, इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. हा म्हणजे जर का तुम्ही कृष्णांना अर्पण न करता खात असाल तर पापच भोगता, ग्रहण करताय असं कृष्ण म्हणताय तिथे. चालेल, मग त्याची घ्या पुढची स्लाइड. ही गोष्ट आहे इथे. कृष्ण लहान होते आणि कसं होतं, त्यांच्या ना गोकुळामध्ये एक प्रथा होती की पाऊसचा म्हणजे पावसाचा देव कोण आहे? इंद्र. इंद्र पाऊस पडतो असं मानलं जातं ना. पण कसं आहे, इंद्र हा एक पद आहे, पद. ज्याची नेमणूक होईल त्याने त्याचं जे काम आहे त्या पदाला जोडून दिलेलं ते करणं त्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे नोकरी कशी करतात तसं आहे ते. हम्म. पण ही लोक गोकुळात काय करत असतात, इंद्राची पूजा करत असतात, की ह्यांचं जीवन शेतीवर अवलंबून असतं. कृषी जन असतात ना ते. त्यांच्या गायींना गवत हवं असतं हिरवं. मग हे सगळं कसं, शेती, गाई गुरं पाळणं हे सगळं पाण्यावर अवलंबून, त्यामुळे इंद्राचं पूजन करत असतात. मग जेव्हा कृष्ण थोडासा म्हणजे कळत असतं त्याला, मोठा होतो आणि बघतो तर पूजेची तयारी मोठ्या असं सुरू असतं. मग तो नंद बाबांना विचारतो की काय चाललंय, तर ते म्हणतात की आपण इंद्राची पूजा करणार आहोत, इंद्र आपल्याला पाऊस देतो ना. मग ते आई कृष्णाला वाटायला लागतं की मी इथे समोर आहे आणि ही लोक इंद्राची पूजा करतायत. हा, मग ते म्हणतात की नाही बाबा, आपण ना हे करायचं, यावर्षी आपण गोवर्धन, त्यांच्या गोकुळात गोवर्धन असतो ना तिथे, तर गोवर्धनाची पूजा करू. हे गोवर्धन, यमुना, कृष्णांचं जे गोलोक वृंदावन धाम आहे ना, तिथे आहेत ते सगळे प्रत्यक्षात, यमुना, गोवर्धन. आणि जेव्हा कृष्णाने इथं अवतार घेतला, हा, तेव्हा त्यांच्या बरोबर म्हणजे यमुना पण आली, गोवर्धन पण आले प्रत्यक्षात असं. तर मग ते म्हणतात की आपण गोवर्धनाची पूजा करूया, त्यांच्या कृपेने आपल्याला हे सारं मिळेल. तर पण ही लोक होती ना, ते इथे एक शिकण्यासारखं आहे की अशुद्ध भक्त म्हणजे त्यांना कृष्णच सगळं होतं त्यांच्यासाठी. अतिशय सरळ मनाचे आणि अ, गोड असे हे पवित्र असे भक्त होते, उच्च स्तरावरचे हे गोकुळातले सगळे गोप. हा, ते म्हणाले की कृष्णा तू म्हणजे त्यांच्यासाठी कृष्ण जे म्हणेल तेच खरं. ते म्हणतात की कृष्णा तू म्हणतोयस ना गोवर्धनाची पूजा करूया, तर गोवर्धनाची पूजा करूया. पण होतं काय, ती आता ह्याच म्हणजे वर्णन छान आहे भागवतम मध्ये. गोवर्धनाची पूजा करतात आणि गोवर्धन सगळे प्रसाद नैवेद्य स्वीकारतो, आशीर्वाद पण देतो. पण ना इकडे इंद्राला खूप राग येतो. आता बघा हा, तुम्ही भक्त असल्याशिवाय अ, भक्ती ही एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला कृष्ण मिळणार. आता इंद्र तर प्रत्यक्षात तिथं देवांचे राजे होते, तरी ते कृष्णांना ओळखू शकले नाहीत की हा छोटा मुलगा म्हणजे कृष्ण, पुरुषोत्तम भगवान स्वतः आहे ते. आणि हा काय करायला लागतो, राग येतो आणि सामंतिक मेघाला सांगतो की पाऊस पाड गोकुळावर. पण एवढा मोठा त्याचं वर्णन आहे, असे मुसळ यावं ना, तसे मोठे मोठे थेंब, गारा आणि वादळ वारं, असं खूप पाऊस.
मग ना काय करायचं, सगळी तसं हे होतात, हैराण होतात. मग कृष्ण गोवर्धन पर्वताला डाव्या हाताच्या करंगळीवर उचलतो आणि 7 दिवस कंटिन्यू पाऊस पडत असतो. हा, मग इंद्राला आश्चर्य वाटतं की अशा पावसासमोर ही लोकांना हे मुलाने वाचवलं, म्हणजे हा साधारण मुलगा तर नक्कीच नाहीये. हा, मग त्याला कळतं ना की कृष्ण अवतार घेणार होते म्हणून वृंदावनात. तर मग लक्षात येते की हे पुरुषोत्तम कृष्ण स्वतः आहेत. आणि मग येऊन माफी वगैरे मागतो. तर ही अशी कथा आहे, ही गोवर्धन लीला म्हणतात. हा, तर तुमच्या लक्षात आलं ना, इथं इंद्राच्या ह्याच्यावर काय अवलंबून नाहीये पावसाचं. ते आपली विहित कर्म असतात, त्याप्रमाणे आपल्याला पाऊस मिळतो. आणि तो पाडणं हे इंद्राचं कर्तव्य आहे. तो आपल्या कर्मांप्रमाणे मिळालेला असतो, तो काही इंद्र देत नसतो. आपल्या कर्मांप्रमाणे आपल्याला मिळत असतो. हा, तर तुम्ही जरासं स्लाइड झूम करून बघाल तर हे किती गोड भक्त होते बघा. गोकुळ ते गोकुळच होतं. ह्या वृंदावनातल्या ह्यांच्या लीला खूप मधुर अशा लीला आहेत. ती सगळी जण काठ्या लावलेल्या दिसत आहेत बघा तुम्हाला. कृष्णाने असं करंगळीवर धरलाय गोवर्धन डाव्या हाताच्या. आणि बाकी सगळ्यांनी पण कृष्णांना मदत करायला म्हणून काठ्या धरून उभे आहेत बघा ते. तर असे म्हणजे त्यांच्यासाठी एकदम सरळ अशी साधी लोक. हा, माताजी पुढची स्लाइड. आता कसं आहे ना, हे बघा हा, आपण अर्जुनाने कृष्णांना सांगितलं होतं 5 कारण, त्यातल्या 4ांचं तर उत्तर कृष्णाने दिलं. म्हणजे त्याच्या दुःखाची, का युद्ध करणार नाही, त्यातलं एक राहिलेलं की पारिवारिक परंपरा, की बाबा करते पुरुष घरातले हे झाले, मृत्यू पावले, तर फक्त वृद्ध म्हातारी माणसं, वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलं एवढेच शिल्लक राहणार. आणि त्यांना वळण कोण लावणार, त्यांना त्यांच्या घराच्या परंपरा असतात ते कोण शिकवणार, हे सगळं असं विस्कळीत होईल अशी काळजी पण वाटत असते. मग कृष्णाने इथं त्याचं उत्तर दिलंय. वाचा माझं. हरे कृष्ण. यद्यात् अचरति श्रेष्ठस्तदेवतरो जन स यत्य प्रमाण कुर्यते लोकस्तद अनुवर्तते. हरे कृष्णा. महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण करतात. आपल्या अनुकरणीय कामाद्वारे जे आदर्श प्रस्तुत होतात संपूर्ण जग त्यांचे अनुसरण करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथं महापुरुष म्हणजे समाजातले जे आदर्श आहेत, वरिष्ठ आहेत, हा, तुमच्या समाजात, तुमच्या बघण्यात, किंवा घरात तुमचे आई वडील, आजी आजोबा, म्हणजे जे समोर आदर्श म्हणून जे बघताय, ते जे आचरण करतात ना, मागून येणारे सामान्य लोक पण त्याचं अनुकरण करतात. हा, अनुसरण करतात म्हणजे त्याच मार्गावर जायला बघतात. आपल्या अनुकरणीय कर्मांद्वारे जे आदर्श प्रस्तुत होतात, संपूर्ण जग त्याचे अनुसरण करते. म्हणजे तुम्ही जे वागता, तुमच्या मागून येणारे पण तुमच्यासारखेच वागायला बघणार. हा, आता इथे वरती उदाहरण दिलंय बघा त्यांनी, की हा माणूस स्वतः स्मोकिंग. आताच म्यूट झाले तुम्ही. सॉरी हा, मला एक कॉल आला होता. चालेल. तर आहे ना, इथं काय सांगतायत बघा हा, की हा काय म्हणतो, प्लीज डोंट स्मोक. हा, तर ती काय म्हणतायत, वी विल डू व्हॉट व्हॉट यू डू, नॉट व्हॉट यू से. म्हणजे तू जे सांगतोयस ना, तू जे करतोयस ते आम्ही करणार, तोंडाने जे सांगतोयस ते नाही करणार. हा, आता हा स्मोकिंग करत स्मोकिंग करू नका म्हणून सांगतोय, तर कसं समोरचं ऐकेल ना. तर आता पुढची स्लाइड घ्या माताजी. तुमच्या कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत, तुझ्या कर्मांद्वारे आदर्श प्रस्तुत कर. असू दे. हा, तू जर का युद्ध हे केलंस, म्हणजे युद्धात लढलास आणि जे काय होईल जिंकलास, तरी त्याचाही ते आदर्श घेणार.
आणि जरी मृत्यू पावलास तरी पण तू युद्ध लढलास, मग काळजी करू नकोस. येणाऱ्या पिढ्या तुझा आदर्श घेणार की हा, अर्जुनासारखा आम्ही युद्ध लढू असं. पण तू तेच जर का रणांगण सोडून गेलास तर येणाऱ्या पिढ्या पण ऐन रणांगणामध्ये तुझ्यासारखं युद्ध स्थळ सोडून पळून जायला शिकणार. आता इथे बघा, हे आई बदक दाखवलंय. ते जसं ज्या रस्त्याने जसं जातं ना, तसंच पिल्लू मागून जात असतात. तुम्ही कुठे पण असं तळ्यात वगैरे बघा, बदक असतं पुढे हा, आणि पिल्लं बरोबर एका रेषेत त्याच्या मागे असतात. आणि ते ज्या दिशेला वळतं बरोबर तिकडे वळत असतात. आणि इकडे आई जसं वागते तशी मुलगी वागणार हा. तर त्या म्हणजे असं नाहीये, कृष्ण आणि अर्जुनांना तुम्ही पण लक्षात ठेवा की तुम्ही जे करता, जे तुम्ही आचरण करता, तसंच तुमच्या मागच्या पिढ्या आदर्श घेणार. आपलं चरित्र शुद्ध असलं तर ती पण शुद्ध मार्गावर चालणार हा. आपल्या कर्मांद्वारे आदर्श प्रस्तुत करायचा असतो आपण. ते आणि बाकीची काळजी करायची नाही. मग ते मागचे येणारे बरोबर त्या मार्गावर चालणार. हा. त्यामुळे कृष्ण सांगतात की पारिवारिक परंपरांची तू काळजी करू नको, म्हणून तू जो आदर्श प्रस्थापित करशील त्याच्यावर मागच्या पिढ्या नक्की येतील. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. प्रकृती हा, क्रियमाणानि वाचा मग. गुण्वे कर्मणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमित मन्यते. हरे कृष्णा. अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणांद्वारे त्या कर्मे केली जातात. हरे कृष्णा. आता बघा हा, आपण की नाही, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की देव दिसत नाही, कृष्ण आम्हाला दिसत नाहीत, मग ते नाहीच आहेत, आम्हाला दिसणार नाही तर आम्ही मानणार नाही. हा, तेव्हा आपण बघितलं ना की आपली इंद्रिय किती अपूर्ण आहेत. कृष्ण का दिसतील आपल्याला? आपल्याला एका ठराविक अंतराच्या पलीकडचं दिसत नाही, मग कृष्ण का दिसतील? हा, तुम्ही त्या ज्ञानाच्या मार्गावर जावं लागेल, ज्ञानामध्ये स्थित व्हावं लागेल. हा, तर आपल्याला काहीतरी म्हणजे दिसेल. आता हा असतो अहंकार, मला दिसत नाही मी मानणार नाही. हा, हा अहंकार असतो ना, तो आपल्याला कृष्णांपासून लांब करत असतो. हा, आता इथे बघा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय का? हा येतोय. अरे नाही, काय झालं माहितीये, मी मीटिंग मधून बॅक आले, इंटरनेटचा मे बी प्रॉब्लेम असणार थोडा. हो हा, माताजी. तर हो, तर ना हे बघा, हा जो हे असतो ना जीवात्मा, आपण स्वतःला करता समजत असतो. हा, की माझ्यामुळे तुम्ही आहात. आता ती वरचं म्हणतोय बघा, मी नेहमी मीच, म्हणजे आय एम ऑलवेज राईट, मी नेहमी बरोबरच असतो. तर तो समोरचा सांगतोय की मला डोंट टीच मी, मला शिकवू नकोस. म्हणजे दोन करत आहे, कोणालाच कोणाचं ऐकून घ्यायचं नाहीये. हा, म्हणजे हे आमचं कर्तव्य. आता तुम्ही लहान आहात, तुम्ही शिकताय, शिकणं हे तुमचं काम आहे, तर तुम्ही ते मन लावून करायला हवं. आता मी गृहिणी आहे असं समजा ना, म्हणजे आता गृहिणी आहे, तर आता गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, तर त्याची जी कर्तव्य आहेत ती करायला हवी. त्याचे दुसऱ्यांवर डोळे मोठे करत बसू का, की मी आहे म्हणून तुम्हाला जेवायला मिळतंय वगैरे? नाही, असं नसतं. तर हा आपलं कर्तव्य आहे ते त्यांच्यासाठी वेळेत थोडं बनवणं सगळं वगैरे. हा, समजा माझ्या आईने हे असं केलं नसतं माझ्यासाठी, तर मला माझं बालपण कसं गेलं असतं. तर कसं आहे ना, हा अहंकार आपल्याला प्रगतीमध्ये आड येत असतो. कृष्ण काय म्हणतो की करता कंट्रोल्ड असतो, म्हणजे काय म्हणतात
काय 3 गुणांनी बांधलेले असतो आणि त्याच्यामुळे असतं हे सगळं. त्यामुळे अहंकाराला आपल्यापासून लांब ठेवायचं, ही वृत्ती नको आपल्यामध्ये, की माझ्या आपलं हा हे माझं कर्तव्य आहे, मी करेन. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हे 4 युगांचे धर्म आपण मगाशी बघितले. सत्ययुगाचा काय आहे तर विष्णूंची ध्यान धारणा. हा, अधर्म काय होता नीट लक्षात ठेवा. हा हा 4 युगांचा भागवतम मध्ये सांगितलेले आहे ते. त्रेतायुगाचा इथं बलिदान करणे म्हणजे त्रेतायुगाचा धर्म होता मोठे मोठे यज्ञ करणे. त्याच्यानंतर द्वापार युगाचा विस्तृत अशा मंदिर पूजा. आणि कलियुगाचा धर्म काय आहे? पवित्र हरिनाम जप. आता प्रॉब्लेम काय माहितीये बाळानो, की तुम्ही सत्ययुगात आयुष्य आता 100 वर्षाचं आहे. हा, द्वापारमध्ये 1000 वर्षाचं, ह्याच्यात त्रेतामध्ये 10,000 वर्षाचं, आणि सत्ययुगात 1,00,000 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य होतं. आणि ही जी ध्यान धारणा असते ना, ती 1 महिना 6 महिने अशी करायची नसते. हजारो वर्ष ध्यान धारणा चालतात ह्या. तर तेव्हा तेवढं मोठं आयुष्य होतं. आणि ती पवित्रता होती, ते सत्ययुग होतं, वाणी सत्य होती, लोक अतिशय शुद्ध मनाची होती. वनांमध्ये जाऊ शकत होता, एकाग्रता होत होती, आणि त्या मायेचा प्रभाव वाढलाय तसं नव्हतं. त्यामुळे त्या युगाचा हा धर्म होता काय, की विष्णूंचे ध्यान धारणा. आता ते शक्य नाही, तेवढं मोठं आयुष्य, ती स्थिर बुद्धी, मनाची एकाग्रता नाहीये आपल्याकडे. त्याच्यानंतर त्रेतायुगात यज्ञ करणं. आता यज्ञ करायला ना खूप धनसंपत्ती लागते. दुसरं, अतिशय वेदोक्त उच्चार करणारे ब्राह्मण लागतात. आणि खूप खूप साधन सामग्री लागते. आणि हे हे यज्ञ वर्षानुवर्ष वगैरे चालत राहायचे. हा, मग हे आजलं कलियुगात काहीही शक्य नाही, तेवढं आपल्याकडे काही नाहीये उपलब्ध. तसे ब्राह्मण नाही, तशी संपत्ती नाही, काही उपलब्ध नाही, तो वेळही नाहीये. जीवन एवढं भरलेलं आहे जबाबदाऱ्यांनी, की तेवढं काही आपल्याकडे नाही. झालं, द्वापार मधल्या विस्तृत मंदिर पूजा पण शक्य नाही. ह्या पण मंदिर पूजा बऱ्यापैकी एक प्रकारच्या यज्ञांसारख्याच मोठ्या होत्या, ते पण शक्य नाही. कलियुगात ना, भागवतम मध्ये कलियुगातल्या माणसाचं वर्णन केलेलं आहे ऋषी मुनींनी, की अल्पबुद्धी आहोत आपण, अल्पायुषी आहोत, मनाची एकाग्रता बिलकुल नाहीये. अशा सगळ्या ह्यांच्या मग हित आपलं कशात होईल, आपण धर्म कसा करावा? तर कलियुगातलं आपलं हे छोटं आयुष्य, छोटी बुद्धी, हे सगळं गृहीत धरून हरिनाम जप म्हणजे फक्त एक जपमाळ घ्या आणि एकाग्र आणि प्रेमाने कृष्णांचं हरिनाम करा तुम्ही. तेवढं केलात तरी कलियुगाचा हा धर्म आहे, सगळं त्यात आलेलं आहे. हा, ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर ओके, हा, हे बघा, हे सत्ययुगात ध्यान धारणा, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात मंदिर पूजा, आणि कलियुगात हरे कृष्ण जप, हे धर्म आहे. हा, घ्या माताजी. तर कृष्ण काय सांगतायत माहित आहे इथे, ही जी तू दुःख दुःख करतोयस ना अर्जुना, हे अज्ञानामुळे सांगतोयस. मनुष्य जन्माची खरी दुःख 4 आहेत, जी कृष्णाने सांगितली आहेत बघा. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म म्हणजे काय तर आईच्या गर्भात आपण असं वेटोळ्या आकारात असतो, असं असं राऊंड वेटोळ्या आकारात असतो. मग तिथे ना जागा कमी असते, आणि गर्भात तो गर्भ सतत कृष्णांशी जोडलेला असतो, आणि त्यांचं नाव घेत असतो की इथनं सोडव बाबा म्हणून. हा, मग ती एक फेज जाते, आणि आपण मग जन्म घेतो. मग ज्या क्षणी पृथ्वीवर पहिला श्वास घेतो, मायेच्या चक्रात अडकतो, आणि आपण कृष्णांना विसरून जातो. पण ठीक आहे, म्हणजे जन्म म्हणजे काय, ती एक सिच्युएशन असते आईच्या गर्भातली, ते तसं राहावं लागतं तुम्हाला, असं वेटोळं असं. हा, मग ते झालं. मग त्याच्यानंतर मृत्यू. आता कितीही काही कमावलं, केवढंही केलात, तरी कधी ना कधीतरी हे सत्य आहे की तुम्हाला सोडून जायचंय. प्रत्येकाला जीवन आहे, तसा मृत्यू पण आहे. कोणही अमर आहे, तो काय भारतातच नाही, कुठल्याही देशात राहा, कितीही श्रीमंत असा, कितीही गरीब असा, प्रत्येकाला शेवटी एक ना एक दिवस हे जीवन संपणार आहे. ओके, मग वृद्धापकाळ.
वृद्धापकाळात थोडं परावलंबी होतो, ऐकू कमी येतं वगैरे, डोळ्याने कमी दिसतं. हा म्हणजे वृद्धापकाळ हे एक दुःख आहे. त्याच्यानंतर रोग, आजारपण कुणाला नको असतात, तरी पण ती येऊन जाऊन असतात. मग कृष्ण म्हणतात की तू ज्ञानाच्या नजरेने बघ, दुःख तू सांगतोयस ती नाहीये, ती अज्ञानामुळे घेतलेली दुःख आहेत. खरी दुःख मनुष्य जीवनाची जन्म, मृत्यू, जरा, म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे आजारपण, एवढी चारच खरी दुःख आहेत. का आता ह्यांना का म्हणायचं, तर बाकीची दुःख आहेत ना त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे कोणाची तरी मदत घेऊन, स्वतःला समजावून, योग्य अभ्यास वगैरे करून, योग्य निर्णय करून तुम्ही त्या फेज मधून बाहेर पडू शकता आरामात. पण हे जे चार आहेत ना, ही अटळ आहेत. ओके माताजी, पुढची स्लाइड. आता ही ती गोष्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला ह्या अध्यायात कर्मयोग असं ह्याचं नाव आहे ना. सुरुवातीलाच कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही जे काय करता ते कृष्णांना, विष्णूंना अर्पण करा. हा, नाहीतर तुम्हाला त्याची बंधनं लागतात. मग आता तुम्ही म्हणणार की आम्ही का बरं कृष्णांना आमची फळं अर्पण करू, नाही करणार, त्यांना ते आमची फळं काढून घेणार, असं काय करत नाही. त्याची तुम्ही कृष्णांना जेव्हा म्हणजे मी हा जे काय हे करतो हे कृष्णा तुला अर्पण, अशी जीवनात आपली भावना असेल ना, म्हणजे चांगलं, हा तुम्ही उद्या दुसऱ्याला काहीतरी वाईट काहीतरी करून नाही अर्पण करायचं असतं. बुद्धी दिली आहे आपल्याला, ती वापरून कर्तव्याच्या मार्गावर चालतानाच चाललंय हे सगळं. तर तुम्ही जर का ती नाही अर्पण केलात तर त्यांना काय फरक पडत नाही, पण आपल्याला बंधनं लागतात. आता कशी लागतात ती बघा. तर ही ना द्वापार, मग भागवतमच्या 10व्या स्कंदात येते ही गोष्ट. द्वापार युगात ना कृष्णांची मुलं अशी द्वारकेमध्ये खेळत असतात आणि त्यांचा बॉल असा, म्हणजे समजा की तो एका विहिरीत जाऊन पडतो. मग ती मुलं धावत येतात आणि खाली वाकून बघतात. तर बघतात तर एक विचित्र असा मोठा, एकदम मोठा आकाराने सरडा ना त्या विहिरीत असतो. हे खूप मोठा असतो. ती म्हणतात हा कोण एवढा मोठा विचित्र प्राणी आहे, म्हणून ती धावत धावत महालात जातात आणि कृष्णांना सांगतात. आता कृष्ण तर त्रिकाळदर्शी आहेत, सांगितलं ना ते प्रत्येकाच्या हृदयातच आहेत, त्यांच्यापासून काय लपत नसतं. पण त्यांना तर सगळं माहित आहे. पण ते येतात मुलांबरोबर आणि खाली विहिरीत वाकतात आणि कृष्णांच्या हाताचा स्पर्श ना जेव्हा त्या सरड्याला होतो, तेव्हा त्या सरड्याचं ना एक दिव्य शरीर असणारा एक असा दिव्य माणूस बनतो आणि त्यांच्या समोर प्रकट होतो. म्हणजे तो विहिरीतनं बाहेर येतो ना तेव्हा. तर आणि ते कृष्णांना अर्पण नमस्कार करतात आणि मग ना कृष्ण म्हणतात तुम्ही सांगा तुमच्या विषयी सगळं. तर ते म्हणतात होय मी सगळं सांगतो, पण कृष्णा तुम्हाला आधी पूर्ण शरण जातो आणि प्रणाम करतात. आणि ते म्हणतात की मी हे नृग महाराजे सूर्यवंशातले राजे होते, हा साधे राजे नव्हते ते. तर हे मी नृग महाराज होतो, राजा होतो, आणि हे खूप चांगले राजे होते की जे प्रजेला आपलं मुलासारखं वागवतात. हा, तेव्हाचे राजे म्हणजे कसे होते, ते स्वतःचा विचार नाही करायचे, प्रजा ही मुलाप्रमाणे सांभाळायचे. हा, प्रजा सुखी तरच आपण खरे राजे, असं तेव्हा मानलं जायचं. म्हणजे राजा किती सक्सेसफुल आहे हे प्रजेवरून पाहिलं जायचं. प्रजा जितकी ऐश्वर्यात, सुखात, आनंदात, तेवढा राजा चांगला. हा, मग तसे चांगले राजे होते, अगदी वेषांतर करून फिरायचे, प्रजेला काही दुःख त्यातनं पण नाहीये ना हे बघायचे वगैरे. खरं ह्यांना एक आवड होती पुण्यकर्म करायची. त्यांना फार आवडायचं दान धर्म आणि पुण्यकर्म. आणि ही दान धर्म म्हणजे केवढा करायचे माहितीये, हजारो गायी एका एका टायमाला, म्हणजे हजारो गायींचा गट, ते पण सोन्याने मढवलेल्या वगैरे अशा गायी दान वगैरे करायचे. मग ना एक दिवस सकाळ सकाळी दान करत असतात आणि काय होतं, एक गट असतो गायींचा, तो एका ब्राह्मणाला देतात, तो पुढे निघून जातो. पण त्याच वेळेस ना त्या गटातली एक गाय मागे वळते आणि मागच्या गटात मिसळते. मग राजा काय करतो, तो पुढचा जो गट असतो तो दुसऱ्या नंबरच्या ब्राह्मणाला दान देतो. तोपर्यंत पहिला ब्राह्मण येतो आणि म्हणतो माझी एक गाय आहे ना ह्या ह्याच्यात मिसळली, मागे येऊन मला ती द्या माझी गाय. तर राजा म्हणतो ठीक आहे, घे बाबा तुझी गाय. तर हा दुसरा ब्राह्मण म्हणतो असा कसा रे राजा, तू एकदा दान दिलंयस मला
आणि तेच दुसऱ्याला दान म्हणून देतोस. असं कधी असतं का, दान दिलेली वस्तू परत दान देणे? मग राजा म्हणतो पण ठीक आहे, पहिल्याला म्हणतो की मी तुम्हाला त्याच्या बदल्यात दुसऱ्या गायी देतो भरपूर. तर हा म्हणजे अडूनच बसतो, नाही नाही, मला माझीच गाय पाहिजे. मग ह्याला तीच गाय पाहिजे असते, दुसरा ब्राह्मण देणार नाही म्हणतो. असं म्हणून दोन्ही शाप देतात राजाला आणि निघून जातात. हा. मग होतं काय माहितीये, अ काल पुढे सरकत राहतो, राजाचं जीवन एक दिवस संपतं. तेव्हा यम राजाला विचारतो की सगळी पुण्य कर्म आहेत पण एक पाप कर्म आहे, कुठलं फळ आधी भोगणार? आता लक्षात आलं ना तुम्हाला? बंधनं लागतात म्हणजे चांगल्या कर्मांची चांगली फळं, वाईट कर्मांची वाईट फळं. हा. मग ती भोगून संपवावी लागतात. असं नाहीये की चांगल्यामधून वाईट वजा करतो, असं नाहीये हा नियम. हा नियम कसा आहे, तुम्हाला शरीर घेऊन म्हणजे जन्म घेऊन पुढचा भोगून संपवावी लागतात. आणि आपण सतत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडतो. मग काय होतं माहितीये, हा म्हणतो वाईट कर्माचं फळ मी आधी घेतो. मग ते म्हणतात की तुला अंधाऱ्या विहिरीत एक सरडा बनून राहायचंय, आणि जेव्हा द्वापार युगात कृष्णांचा स्पर्श होणार तेव्हा तुला मुक्ती मिळेल. मग ते हा म्हणतात. आणि असे फक्त त्यांना मागचं स्मरण असतं आणि ते नेहमी मनात कृष्णाचं चिंतन करत त्या विहिरीत राहत असतात. आणि कृष्णांना म्हणतात की ती एक माझी चूक होती की मी पुण्यासाठी हे सगळं करत होतो. कसं करायला हवं होतं, हा कृष्णा, हे दान धर्म सुद्धा जे केलं ते तुला अर्पण, म्हणजे कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून ही पुण्यकर्म पण करायची असतात, की ही तुझी कृपा आहे की थोडं दान धर्म करू शकलो. हा. मग त्याच्यानंतर मग त्यांना दिव्य देह मिळालेला असतो आणि मग ते त्यांना पुढे त्या वरच्या लोकात निघून जातात. हा. मग आलं ना लक्षात, एकच चूक केली तर त्याच्यासाठी पण जन्म घेऊन ती भोगावी लागली. म्हणून ते म्हटलेलं आहे की तुम्ही जे काय करता ते कृष्णांना अर्पण करा, नाही तर त्याची बंधनं लागणार. आता हे झाली नृग महाराजांची गोष्ट. आता आपण पुढे बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. मोठे अध्याय आहेत हा हे थोडे सुरुवातीचे. थांबा, हा पुढची स्लाइड घ्या. हे पण पुढची स्लाइड घ्या. हा. आता बली महाराजांची गोष्ट बघा. की बली महाराजांनी काय केलं होतं, तर ना 99 अश्वमेध यज्ञ झाले होते आणि 100वा सुरू होता. आणि नियम कसा आहे माहितीये, जो 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो ना त्याला इंद्र हे पद आहे. मगाशी आपण त्या पावसाच्या गोष्टीच्या वेळी गोवर्धनाच्या सांगितलं ना, इंद्र हे एक पद आहे. मग जो 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो त्याला इंद्र हे पद मिळतं. मग जेव्हा बली ना 100वा यज्ञ करायला लागतात तेव्हा ना देवांची आई कोण, माता आदिती. हा. माता आदितींना फार वाईट वाटायला लागतं की आता कसं माझ्या मुलग्याचं देवांचा राजा हे पद जाणार वगैरे. आणि होतं काय, मोठी गोष्ट आहे, थोडक्यात सांगते. मग ना त्या खूप शुद्ध भक्त असतात माता आदिती, आणि ते त्यांचे पती असतात ना कश्यप ऋषी, ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या एक हे करतात व्रत. आणि व्रतामुळे विष्णू प्रसन्न होतात. तर ते म्हणतात की विष्णूंना की तुम्ही बलीला हे करा, हरवा वगैरे, तो यज्ञ पूर्ण करायला देऊ नका. तर इथं विष्णू काय सांगतात ते ऐका. ते म्हणतात की तुम्ही जसे माझे खूप शुद्ध भक्त आहात तसाच बली पण माझा शुद्ध भक्त आहे. म्हणजे बली इंद्र व्हायसाठी बिलकुल करत नसतात. त्यांचं काही ते डोक्यात नसतं की मी इंद्र वगैरे होणार. हा. ते यज्ञाचा आनंद घेण्यासाठी यज्ञ करत असतात. तर मग ते म्हणतात की मी त्याच्याशी युद्ध वगैरे करू नाही शकत, तोही माझा खूप प्रामाणिक आणि शुद्ध भक्त आहे. मग मी म्हणतात असं करतो, मग ते माता आदितींच्या पोटी जन्म घेतो म्हणतात, आणि मी एक छोटा बालक बनतो आणि एक याचक म्हणजे मागणारा, याचक म्हणतात ना, याचक म्हणून बलीकडे जातो. मग ते वामन देव माता आदितींच्या पोटी जन्म घेतात. लगेचच जन्म घेतल्या घेतल्या 5 वर्षाचे होतात आणि बटू वेश घेऊन ते यज्ञ सुरू असतो तिथे जातात. मग वामन महाराज बघतात की बली महाराज बघतात की कोणतरी छोटा बटू तेजस्वी असा आलाय. मग त्या शुक्राचार्य सांगत असतात की मला हा की नाही विष्णूचा काहीतरी डाव वाटतोय, तू अजिबात त्या बालकाच्या नादाला लागू नको. पण बली महाराज म्हणतात की नाही, यज्ञ पूर्ण व्हायला आलेला आहे,
आणि याचक आपल्या दारी आलाय तर मी तर त्याला जे हवं ते देणार म्हणून. आणि जरी विष्णू आले तर मग कसं असतं कुठल्याही तुमच्या यज्ञ वगैरे अशा कर्मांमध्ये जर का वरिष्ठ आले ना, वरिष्ठ, तर ते खूप पुण्याचं असतं. मग त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे, त्या मुलाला म्हणतात सांग बाळ तुला काय पाहिजे. तर तो म्हणतो मागू काय पाहिजे ते, हो म्हणतो माग काय पाहिजे ते, म्हणतो 3 पावलं जमीन पाहिजे. मग ते म्हणतात दिली तुला 3 पावलं जमीन. तर हा मोठा 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 होतो आणि पहिल्याच ह्याच्यात पृथ्वी आणि पृथ्वी खालची सगळी लोक घेतो. दुसऱ्या पावलात आपल्या वरची सगळी लोक व्यापतो. हा, मग बली महाराजांना कळतं की हे विष्णू आहेत ते. मग बली महाराज ना, ते बघा ते दुसऱ्या चित्रात दाखवले पूर्ण शरण जातात, जसा अर्जुनाला ना तसा. आणि मग ते म्हणतात वामन की म्हणतात आता सांग बघू बली, तिसरं पाऊल कुठे ठेवू. तर ते बली महाराज सांगतात की माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून. मग वामनदेव तिसरं पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवतात. हा, तर पण आता इथे त्यांचा तोटा काय होत नाही. आता बघा पूर्ण शरणागत सगळं कृष्णांना अर्पण केलं. तर ते काय सांगतात की कुठल्या बरं लोकाचं, बली महाराजांचं लोक, माताजी सुतल, सुतल सुतल हा, सुतल. सुतल सुतल लोक म्हणजे आपण नंतर रचना शिकू. तर पृथ्वीच्या खाली आहेत ही लोक. तर सुतल लोकांचं राज्य देतात आणि काय सांगतात की तुझ्या राज्याचा द्वारपाल म्हणून मी स्वतः हजर असेल. विष्णू स्वतः द्वारपाल म्हणून राहतात. तर कुठं काय नुकसान झालं, सगळं त्यांना अर्पण केलं म्हणून. हा, तर आता आला ना फरक लक्षात की आपली कर्म जी असतात ती का कृष्णांना अर्पण करायची असतात, नाहीतर बंधनं लागतात. जशी नृग महाराजांना लागली, पण इथे बली महाराजांना लागली नाहीत बघा, त्यांनी सारं अर्पण करून टाकलं त्यांना. ओके. म्हणून कर्म असतात ना ती कृष्णांना अर्पण करून आपण कर्मयोग साधावा. ओके माताजी, झाली आपली आजचा रेकॉर्डिंग, स्टॉप करा माताजी. हा, हे आपले चैतन्य महाप्रभू जप आपण बघितलं ना, जप करायचा तर जपाच्या आधी हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, आणि मग सुरू करायचं हरे कृष्ण.